मुसळधार पाऊस सुरू आहे आणि समुद्राला देखील मोठी भरती आली। समुद्रात 4.26 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळत आहेत। नागरिकांना किनारपट्टीपासून दूर राहा असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। विनायक, आपण पाहतोय मुंबईत एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे, समुद्राला देखील मोठी भरती आली आहे, काय सांगाल? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये अलर्ट जो आहे तो रेड अलर्ट जारी जो आहे तो हवामान खात्याने आधीच केला पाहायला मिळतो आणि आता दुपारी समुद्राला उधाण जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर 5 ज्या संपूर्ण वर्षभराच्या लाटा मोठ्या असतात त्यामधली ही एक मोठी लाट जी आहे ती असणार आहे। आजची या लाटांची उंची जर आपण पाहिली तर 4.26 मीटर इतक्या उंचीच्या ह्या संपूर्ण लाटा ज्या आहेत त्या उसळताना पाहायला मिळतंय। समुद्राला संपूर्ण उधाण जे आहे ते आलेलं दिसून येत आहे। पावसाचा जोर सुद्धा आता मुंबईत या भरतीच्या वेळी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या पावसाचा आनंद आणि उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। कुणालाही समुद्रकिनारी जाऊ दिलं जात नाही, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून दक्षता जी आहे ती घेतली जाते। ही संपूर्ण चौपाटी जी आहे ती आता रिकामी करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय, परंतु मोठ्या प्रमाणात मुंबईकर किंवा पर्यटक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। 4.26 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्राला उधाण जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा आता मुंबईत खऱ्या अर्थानं सुरू होतोय। सकाळपासूनच पावसाच्या मोठ्या सरी ज्या आहेत त्या मुंबईत पडत आहेत, परंतु आता हायटाईडच्या वेळी सुद्धा हा जोर जो आहे तो पावसाचा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि समुद्राला उधाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात या संपूर्ण मुंबई शहराच्या लगतचा हा समुद्र किनारा जो आहे तो फेसाळलेला खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।